नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय इंटरेस्टिंग आणि प्रेमाचा अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि इकडे आता रात्रीच्या अंधारात जय आणि शरू दोघेही आता अंधारातून जात असताना कुंडीला आता दोघांच्या पायाचा धक्का लागतो आणि दोघेही खाली पडतात. दोघे खाली पडता क्षणी आता दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. तर पडलेल्या चेहऱ्याने आता प्रेमाच्या नजरेने शेरू जयकडे तर जय आता शर्वरीकडे बघू लागतो. आणि पुन्हा भानावर येत आता जय हा उठून धडपडत उठतो आणि त्याच्या हाताला लागलेलं असतं. आणि रागाने आता जय शर्वरीला म्हणतो की जा ना, आता आतमध्ये जा ना. तर तेवढ्यात आता शर्वरी नाटक करत ओरडते आणि म्हणते की माझा पाय लचकलाय वाटतं. आणि आता जयकडे बघत लगेच आता शर्वरी म्हणते की सर प्लीज हेल्प मी. तेव्हा आता पटकन जय हा बाजूला जातो. तर रागाने शर्वरी उठते, पण पुन्हा आता जय खुर्ची घेऊन येतो. तर आता शर्वरी लंगडण्याचं नाटक करते. तेव्हा जय ती खुर्ची आता शर्वरीकडे देतो. आणि इकडे आता रात्रीच्या अंधारात ती खुर्चीवरती शर्वरी बसत आता ती खुर्ची आता व्हीलचेअर असते आणि त्या व्हीलचेअरवरती आता जय शर्वरीला घेऊन जाऊ लागतो. आणि ऑफिसच्या केबिनमध्ये येताच आता शर्वरी उठून चालू लागते. आणि ते बघून आता जय म्हणतो, एक मिनटं, अगं तुझ्या पायाला लागलं होतं ना. तेव्हा आता शर्वरी म्हणते स्वतःला, तू काय म्हणत होता, मी या ऑफिसचा मालक आहे, बॉस आहे, आणि लावलं की नाही बॉसला कामाला. तर आता जयला राग येतो. तर शर्वरी हसू लागते. आणि आता रागाने जय खुर्चीवर बसतो. तर शर्वरी म्हणते हळू बस बरं का, नाही तर धडपडशील. आणि इकडे आता शर्वरी ही कॅन्डल लावते. तर इकडे जय हा विचार करत खुर्चीवर बसतो. आणि इकडे आता विचार करत शर्वरी म्हणते की काय बरं झालं मी व्हॉइस मेसेज केला, नाही तर माझे मम्मी पप्पा आता विचारच करत बसले असते आणि उगाच माझी काळजी करत बसले असते. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की मला माझ्या मम्मी पप्पांची आठवण येते. त्याच वेळेस आता जयचे हातपाय ते सगळं आठवून थरथरू लागतात. आणि इकडे आता शर्वरी ही जयकडे बघते. तर जयच्या डोक्याला घाम येतो आणि डोकं धरून जय आता इकडे तिकडे थरथरू लागतो. आणि ते बघून आता शर्वरी घाबरते आणि म्हणते काय झालं, हे बघ तू जर मला तू मला खुर्चीवरून आणलं ब्लँक करत असशील ना, तर मला खूप घाबरायलाही होतंय बरं का. तर आता जय म्हणतो नाही नाही. आणि आता शर्वरी म्हणते तुला त्रास होतोय का, हे बघ तू विचार करू नकोस आणि शांत राहा. आणि घाबरतच आता शर्वरी जयचा हात धरते आणि म्हणते हे बघ तू स्वामींचं नाव घे आणि कसलाच विचार करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि जय आता त्याचं डोकं धरून पाणी मागतो. तर पटकन शर्वरी पळतच पाण्याची बॉटल जयला देते आणि जय पाणी पितो. तर आता जय थोडासा सावरतो आणि भानावर येतो. तर आता शर्वरी म्हणते काय झालं. शर्वरी जयचा हात चोळू लागते आणि लगेच आता भानावर येत जय म्हणतो की काय नाही, थोडासा मायनिंग अटॅक आला होता. तर शर्वरी घाबरते आणि म्हणते काय, आणि भानावर येत जय शर्वरीचा हात आपल्या हातातून झिडकारतो. आणि इकडे आता जय म्हणतो की हे बघ मला हे जे काही झालंय ते कुणाला सांगू नकोस. तर आता डोळे पुसत शर्वरी म्हणते हाय, बाहेरचं वातावरण किती मस्त होतं, पाणीपुरी, आणि मी बाहेर असते तर वडापाव खाल्ला असता, पावभाजी खाल्ली असती. आता शर्वरी म्हणते मला वडापाव खायचा आहे. आणि आता जय म्हणतो की तू इथेच बस, थांब, मी काही होतंय का ते बघतो. आणि पटकन आता आतमध्ये जात जय आता गॅस सिलेंडर काढतो आणि गॅस पेटवून आता जयवर त्यावरती पातेलं ठेवून आता पाणी टाकतो. आणि जयने आता अतिशय सुंदर असे न्यूडल्स बनवलेले असतात. आणि आता एका ट्रेमध्ये चहा आणि न्यूडल्स घेऊन जय तिथे येतो आणि दोघेही एका टेबलवर बसतात. न्यूडल्स बघून शर्वरी म्हणते काय तू न्यूडल्स बनवले आणि ठीक बनवले ना. तर आता जय ते न्यूडल्स आपल्याकडे घेऊ लागतो आणि म्हणतो की नको आहे का तुला. तर आता जयला थांबवत शर्वरी म्हणते की मी कधी नको म्हटले, हवेत मला हवेत. आणि आता एक चमचा नूडल्स खाता क्षणी शर्वरी म्हणते वा मस्त बनवले. तेव्हा आता जय खुश होतो आणि म्हणतो की हे तर मी नेहमीच बनवतो. आणि लगेच आता न्यूडल्स खाता खाता त्या न्यूडल्सचा शर्वरी आवाज करू लागते. तर जय म्हणतो की एक मिनटं, न्यूडल्सचा असा आवाज करू नकोस. तर आता शर्वरी म्हणते एक मिनटं, चहा असा फुरका मारून आणि न्यूडल्स असे सुरकर आवाज करून खायचे असतात. आणि आता शर्वरी म्हणते बघितलं का, असा भुरका मारून खायचा न्यूडल्स. आणि एक चम्मच न्यूडल्स भुरका मारून आवाज करत आता शर्वरी खाते. तर जय शर्वरीकडे बघतो आणि जय आता एकटक नजरेने शर्वरी कशी न्यूडल्स खाते त्याकडे बघू लागतो. तर शर्वरी जयकडे बघत म्हणते ए बाबा असं का बघतोस माझ्याकडे, नजर लागेल. आणि तुझ्या नावाचा एक घास काढून ठेवते आणि पटकन काही न्यूडल्सचा एक घास आता शर्वरी बाजूला काढून ठेवते आणि जयला म्हणते खा ना
तुझं तुझं तर शर्वरीकडे बघत जय हसू लागतो. आणि बाहेर आता मुसळधार पाऊस पडत असतो आणि लाईट गेलेली असते. तर शर्वरी म्हणते रात्रभर आता आपल्याला इथेच थांबून राहावं लागणार आहे का, आणि या लाईटला सुद्धा काय झालं. आणि आता शर्वरी ही टाइमपासमध्ये बोलू लागते. तर जय म्हणतो शांत बस ना. तर आता जय लगेच आता शर्वरी म्हणते बसणार नाही, कारण शांत बसले तर माझ्या डोक्यात विचार येतात. तर रागाने जय आता त्याच्या केबिनमध्ये निघून येतो. आणि बराच वेळ झाल्यानंतर पुन्हा आता जय हा शर्वरीजवळ येऊन खुर्चीवर बसतो. तर शर्वरी म्हणते आता का आलास. इकडे तिकडे बघा जय म्हणतो ते पाऊस थांबला आहे की नाही ते बघायला आलोय. आणि शर्वरी म्हणते ऑफिसच्या प्रत्येक दरवाजाला काचा आहे, तिकडून सुद्धा सेमच दिसतं. आणि एवढ्यात आता जय हा खुर्चीवरून उठून त्याचं आता प्लेजर काढू लागतो. ते बघून आता शर्वरीला धक्का बसतो. शर्वरी घाबरते आणि शर्वरी म्हणते की ए काय करतोय, हे बघ मी शर्वरी परब आहे लालबागची, आणि ही खुर्चीच तुझ्या डोक्यामध्ये टाकीन. आणि प्लेजर काढून आता जय हा शर्वरीकडे येऊ लागतो. तर शर्वरी म्हणते तू घाबर ना मला, नाही तर मी खरोखर ही खुर्ची तुझ्या डोक्यात टाकीन. आणि लगेच आता जय म्हणतो जरा फिल्म जरा कमी बघत जा, तुला थंडी वाजते ना, असे म्हणत आता तो प्लेजर जय खुर्चीवर टाकतो. आणि लगेच आता जय हा खाली बसतो. तर आता तो प्लेजर आपल्या अंगावर घालत शर्वरी म्हणते की काय बाबा भरोसा नाही आजकाल कोणाचा, पण तू तसा चांगला आहे बरं का, काही प्रॉब्लेम नाही. आणि लगेच आता शर्वरी तो प्लेजर घालून जय शेजारी बसते. आणि आता त्या प्लेजरच्या परफ्यूमचा वास येत असतो आणि तो घेत शर्वरी म्हणते परफ्यूम चांगला आहे बरं का, कोणता आहे. लगेच आता शर्वरी म्हणते नको सांगू मला परवडणारा नाही आहे. जय म्हणतो की नशीब आज तरी घरी सांगितलं. तर आता शर्वरी म्हणते की नशीब मी सांगितलं मी मैत्रिणीकडे थांबले म्हणून, नाही तर उगाच पप्पा काळजी करत बसले असते. आणि जय म्हणतो एक तरी काम चांगलं केलं. तर शर्वरी म्हणते की मी सगळे कामं चांगले करते बरं का. तर जय गालातल्या गालात हसतो. आणि शर्वरी शांत होते. तर जय म्हणतो की आता का शांत बसलीस. शर्वरी म्हणते मागाशी तर म्हणत होता बडबड करू नकोस म्हणून. तर आता जय म्हणतो की एकटं वाटू नाही तुला म्हणून. आणि लगेच आता जय म्हणतो बोल तुला काहीतरी बोलायचंय. तर आता शर्वरी म्हणते की लहानपणी ना मला पावसात भिजायला खूप आवडायचं आणि मम्मी मला खूप मारायची. जय आता ते सगळं ऐकू लागतो. आणि शर्वरी म्हणते की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ना माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की लोक म्हणतात पाऊस पडल्यानंतर मुंबई थांबते, पण इकडे माझं तसं उलटं आहे. आणि शर्वरी म्हणते की पाऊस आणि माझ्यासाठी मुंबई ही खूप स्पेशल आहे. जय आता ते सगळं ऐकतो. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पाऊस आणि मम्मीचा वडापाव आणि भजी. आणि आता शर्वरी म्हणते की मला वाटतंय मी जगातल्या कुठल्याही भारी शहरात गेले तरी माझ्या मुंबईची शहर कुठेच येणार नाही. आणि आता जयकडे बघत शर्वरी म्हणते की हे बाहेर बघ ना किती शांत आणि सगळं किती सुंदर दिसतं. जय आता शर्वरीकडे एकटक नजरेने बघतो. तर शर्वरी बाहेर बघत आता जयला सगळं सांगत असते. आणि सांगता शर्वरीची नजर जयकडे जाते. तर जय हा तिच्याकडे बघत असताना शर्वरीच्या लक्षात येतं आणि शर्वरी जयला खुणावते. आणि इकडे आता दोघांनाही झोप लागते. तर शर्वरी ही जयचा हात आपल्या हातात धरून जयच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेली असते. तर जयसुद्धा. आणि सकाळी आता मॅक हा कंपनीमध्ये येतो आणि केबिनचा दरवाजा उघडताच आता शर्वरी आणि जय एकमेकांच्या मिठीत झोपलेले बघताच आता मॅक अवाक होतो आणि म्हणतो अरे बापरे, साप आणि मुंगूस एकमेकांच्या मिठीत. आणि नाही मला सरांना वाचवलंच पाहिजे. आणि हळू आवाजात आता मॅक आता जयच्या दिशेने म्हणतो की सर, पण दोघेही झोपलेले असतात. आणि मॅक आता तायडे अशी शर्वरीला हाक मारतो. मॅक म्हणतो सर आणि तायडे, तरीसुद्धा दोघे उठत नसतात. आणि आता मोठ्याने मॅक सर आणि तायडे असं ओरडता क्षणी शर्वरी आणि जय उठून मॅककडे बघतात आणि दोघेही भानावर येत पटकन आता एकमेकांपासून बाजूला होतात आणि उठून उभे राहतात. तर आता मॅक हा मोठ्याने आता मोठे डोळे करून जय शर्वरीकडे बघतो. तर दोघांनाही काय करावं ते सुचत नसतं. आणि त्याच वेळेस आता जय आणि शर्वरी खरोखर एकमेकांच्या प्रेमात येऊन दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात आणि दोघेही एकमेकांकडे आता आकर्षिले गेलेले असतात. तर आता शर्वरी आणि जय एकमेकांच्या प्रेमात पडून कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.